78व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं राजधानी दिल्लीमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात। सोहळ्यासाठी 18,000 सदस्यांना निमंत्रण। पंतप्रधान लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करणार। हिंसाचाराची चौकशी करा, दोषींना कठोर शिक्षा करा, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांची मागणी। तर राजीनाम्यानंतर पहिलंच जाहीर वक्तव्य। कोलकाता प्रशिक्षणार्थी डॉक्टर बलात्कार प्रकरणामध्ये हत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे। कलकत्ता उच्च न्यायालयाचा आदेश, ममता सरकारला धक्का। फडणवीस हे संपवा-संपवी खात्याचे मंत्री। जरांगेंचा घणाघात। तर लाडकी बहीण योजनाही म्हणजे मतदान विकत घेतल्यासारखा खेळ असल्याची ही टीका। लक्ष्मण हाके ओबीसींसाठी आक्रमक। सरकारकडून ओबीसींचे हक्क डावलले जात असल्याचाही आरोप। तर मनोज जरांगेंचा बिनबुडाचा लोटा असा उल्लेख करत टीका। गृहमंत्री फडणवीसांना बुडवण्यासाठी नितेश राणे आणि चित्रा वाघ यांच्यासारखे शाउटिंग ब्रिगेड कारणीभूत असतील। पोलिसांबाबतच्या विधानावरून सुषमा अंधारेंचा घणाघात। मुंबईतील 5 प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये 2574 सीसीटीव्ही कॅमेरे। डॉक्टरांच्या आंदोलनाचा परिणाम। आणखी दक्षता घेणार असल्याचंही सरकारचं आश्वासन। मुख्य निवडणूक आयुक्त लवकरच करणार महाराष्ट्र दौरा। विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता। पुण्यातील शंकर महाराज मठामध्ये रुद्राभिषेकासाठी मज्जाव करत मारहाण। भाजपच्या माजी नगरसेवकावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा। जंगलाच्या राजा सिंहाशी भिडले 2 कुत्रे। गुजरातच्या अमरेलीमधला व्हिडिओ समोर।